पोलीस दलामध्ये नव्याने 1700 पदांची भरती प्रक्रिया जी आहे ती झालेली आहे। मात्र विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी किटच्या नावाखाली 21,000 रुपये मागितल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला होता। या प्रकरणीच आता एक मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता शेवटच्या काही ज्या बॅचेस असतील त्यांच्याकडून फक्त आता 5 ते 6,000 रुपये घेण्यात येणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे। उदाहरण द्यायचं झालं तर शेवटच्या म्हणजे एका बॅचमध्ये जर 100 विद्यार्थी असतील तर अशा ज्या शेवटच्या बॅचेस राहिलेल्या आहेत त्यांच्याकडून त्या विद्यार्थ्यांकडून आता फक्त 5 ते 6,000 रुपये घेण्यात येणार आहेत। खरं तर गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा जो आहे, हा विषय जो आहे तो आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। याची एक सिरीजच आम्ही बनवली होती ज्यामध्ये आधी हा विषय मांडला, त्याच्यानंतर ना असे मेसेज जे विद्यार्थ्यांकडे पैसे मागितल्याचे मेसेज जे आहेत ते देखील आम्ही दाखवण्याचा एक पुरावा म्हणून एक प्रयत्न देखील केलेला होता। खरं तर या 21,000मध्ये 15,000 रुपये किटसाठी तर 6,000 रुपये मेससाठी असे एकूण तब्बल 21,000 रुपये मागत असल्याचे एक मेसेज जो आहे तो सध्या विद्यार्थ्यांपर्यंत गेलेला होता। खरं तर 5 ते 6,000 रुपये आवश्यकता असताना 21,000 रुपये का मागितले जातात असा आरोप जो आहे किंवा असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला होता। हा विषय जो आहे तो मी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यापर्यंत देखील पोहोचवला होता आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जे आहेत ते दिले होते। सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यांनी कारवाई जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले। मात्र सध्या या प्रकरणात ही मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण की विद्यार्थ्यांचे आता जवळपास 15,000 रुपये वाचणार आहेत। त्याच्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांकडून शेवटच्या बॅचेसमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांच्याकडून आता फक्त 5 ते 6,000 रुपये जे की जेवढे गरजेचे होते तेवढेच येणार असल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे आता या प्रकरणात नेमके पुढे काय होतं, या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।